अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये वाढ. अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये हाफकिन संस्थेला भेट. हाफकिन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी संस्थेची काही जागा व्यावसायिक वापरासाठी देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र अजित पवारांचा या प्रस्तावाला थेट नकार. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी बैठक बोलावली. मराठवाड्यामधील मराठा समाजाच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडणार. हैदराबाद गॅझेट संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार. 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा. हर्षवर्धन सपकाळ आणि तुषार गांधी यात्रेचे नेतृत्व करणार. नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होणार. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान यात्रा चालणार. राहुल गांधी पुराव्यानिशी आरोप करत आहेत. आणखी बऱ्याच गोष्टी राहुल गांधी पुराव्यानिशी देशासमोर आणणार. धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया. भाजप युवा मोर्चाच्या वतीनं पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो युवा रनचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार या कार्यक्रमाला उपस्थित. साताऱ्यामध्ये नमो युवा रनचं आयोजन. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात. 2000हून अधिक स्पर्धक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी. कराडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा सन्मान. मुंबईतील आंदोलनाच्या वेळेला मराठा बांधवांना केलेल्या मदतीबद्दल मराठा मोर्चानं मानले आभार. पाटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा शुभारंभ. पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीचं वाटप. मराठा आरक्षणाच्या GR विरोधात गोंदियामध्ये ओबीसी एल्गार मेळावा. मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव एकवटणार. नंदुरबारच्या धडगावमधील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश. आमदार आमशा पाडवींच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील अद्याप फरार. गाडीच्या किरकोळ वादातून दिलीप खेडकरांसह वाहन चालकावर गुन्हा दाखल. पूर्णा शहरामधील चौकामध्ये नगरपालिकेनं खोदलेला खड्डा नागरिकांसाठी धोकादायक. रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिकांना त्रास. प्रशासनानं तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू. गोंदियामध्ये जवळपास 619 ठिकाणी देवी विराजमान होणार. अनेक ठिकाणी दांडिया गरब्याचं आयोजन. राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. पुढील 5 दिवसांसाठी सर्वत्र जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता.